एवढ्या गडबडमध्ये मी ट्रेनची तिकीट काढून नेमकी चाललो कुठं हे जर बघायचं असेल तर व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी सचिन चव्हाण. दररोज प्रमाणे आपले स्प्लेंडर काढून मी आलो शिवालयावर. याच्या अगोदर तर आपले इथं रोज येणं जाणं होतं, पण आज जरा वेगळ्याच उद्देशाने आलो होतो. कारण की आजपासून आपलं इथे यायचं बंद होणार होतं. ते का आणि कशामुळे हे तर मी तुम्हाला सांगू शकत नाही. मग आपल्या जवळ शिवालयावरील जे जे सामान होते ते देऊन टाकले आणि मग अविनाश दादा आणि विशाल बोला बाय बोलून मी आलो डायरेक्ट जिल्हा रुग्णालयात. कारण की आपल्या मित्राचं ऍक्सिडेंट झालं होतं, तर त्यांना ऍडमिट करण्यासाठी इथं आणलं होतं. मग तिथून मी हॉस्पिटलमध्ये आलो तर बघितलं की आपला मित्र तर चलता फिरता पेशंट होता आणि त्याच्यासोबत हे आपले दलिंदर भाऊ होते आणि राहुल भाऊ पण होते, जे की आपले रूममेट आहे. या डॉननो तर डायरेक्ट जागेवर बसूनच एक मर्डर केला राव. हा मर्डरचा विषय कोणापर्यंत गेला नाही पाहिजे. तुम्ही जवळचे आहे म्हणून तुम्हाला सांगितलं, नाहीतर भाऊ जाईल जेलमध्ये. मग तिथं अविनाश भाऊचा सिटी स्कॅन वगैरे केला आणि त्याला लिफ्ट मध्ये बसून वार्ड नंबर 6 मध्ये आणलं. आणि हा अविनाश सोबत गाडीवर हा पण होता बरं का. अविनाशला तर थोडंच लागलेलं आहे, पण अक्षयचा डायरेक्ट पायच तुटला राव. यांची काही गलती नसताना समोरचा यांना ठोकून गेला राव. कधी काय होईल हे सांगू शकत नाही राव. मग तिथून आम्ही माऊली डेली नीड्स वर आलो. तिथून आदित्यच्या डाएट साठी दुधाने ब्रेड घेतला आणि तिथून रूमवर आल्यावर बिनापत्तीचा चहा बनवला. 8 दिवस झाले राव, आदित्य दूध आणि ब्रेड वरच आहे. मग आम्ही दोघांनी ब्रेड खाल्ली आणि यांना सगळ्यांना चहा मध्येच खुश करून टाकलं. मग रात्रीचे 11:47 झाले होते. मी, आदित्य आणि राहुलनी तयारी केली. तयारी झाल्यावर आदित्यनं काढली आपली स्प्लेंडर आणि आम्ही डायरेक्ट पेट्रोल पंपावर आलो. तिथं आल्यावर 200चं पेट्रोल टाकून घेतलं. पेट्रोल टाकून झाल्यावर 450च्या स्पीडनं आम्ही आलो डायरेक्ट मलकापूर रेल्वे स्टेशनवर. आल्याबरोबर तिकीट काढून घेतलं आणि तिथून डायरेक्ट पळतच सुटलो, कारण की आपली ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 2 वर आली होती. मग तिथून लिफ्ट मधून वर आलो, वरून पळत पळत प्लॅटफॉर्म नंबर 2 वर आलो. मग ट्रेन मध्ये चढलो. इथं यायला आम्हाला रात्रीचे 1:30 वाजले होते आणि हे दोघे आतंकवादी रात्रीचे 1:30 वाजता मला मलकापूर स्टेशनवर सोडायला आले होते. मग त्यांना दोघांना टाटा बाय बाय बोलून मी सीटवर येऊन बसलो. आता तुम्ही म्हणत असाल मी कुठं चाललो, तर मित्रांनो मी चाललो नांदेड. नांदेड का आणि कशासाठी चाललो हे तर तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्येच कळलं. त्याच्यासाठी जाऊन पटकन फॉलो करून टाका.